मराठा आरक्षण मुद्द्यावरती कोणीही राजकारण न करता सत्ताधारी विरोधकांनी एकत्र बसून समाजातील युवा वर्गासाठी निर्णय घ्यावेत असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे। ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते। मराठा आरक्षण मुद्द्यावरती 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे। हा निर्णय ऐकून वाईट वाटत असल्याचं आमदार पवार यांनी म्हटलं आहे। आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी नकार दिलेला आहे। शेवटी ते सुप्रीम कोर्ट आहे, पण हा निकाल ऐकल्यानंतर माझ्यासारखेला ना असे अनेक असंख्य लोक आहेत ज्यांना कुठेतरी वाईट वाटतंय की खरं तर आरक्षण मिळालं असतं तर लोकांना त्याचा फायदा झालाच असता। पण शेवटी सुप्रीम कोर्टचा तो निर्णय, मी विनंती एवढीच करेल की राज्य सरकार असेल, सत्तेत असणारे सगळे सरकार आणि विरोधी पक्ष नेतासुद्धा असेल, सगळ्यांनी एकत्रित बसून या समाजामध्ये असणारे जे युवा वर्ग आहे त्यांच्या हिताचा वेगळा निर्णय आपल्या राज्य पातळीवर आपल्याला कसा देता येईल या बाबतीत विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे। याच्यात राजकारण कुणीही करू नये, कारण शेवटी जे वकील आधीच्या सरकारने दिले होते तेच वकील या ठिकाणी आपण ठेवलेत। त्यांचा युक्तिवादसुद्धा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने झालेला आपण सर्वांनी बघितला। पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो। तो जर दुसऱ्या बाजूला झाला असता, ज्याची अपेक्षा आपण सर्वजण करतोय, खरं तर ती चांगलीच गोष्ट झाली असती, पण त्याच्यावर आपल्याला जास्त भाष्य करता येत नाही। आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत सरकारच्या, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यांनी बसून, विरोधी पक्ष असेल आणि सत्तेत असणारा पक्ष, त्या सगळ्यांनी बसून जे काय आपल्याला मदत या युवा वर्गाला देता येईल, नोकरीच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत, त्या बाबतीत एक योग्य असा विचार करायची जरूरत आहे। पण ह्यात कुणीही राजकारण करू नये, कारण का शेवटी हा लढा समाजामध्ये असणाऱ्या मुला मुलींनी, तिथं असणाऱ्या लोकांनी तो उभा केला होता। त्याच्या मागे कुठलीही राजकीय ताकद नव्हती। त्यामुळे इथं सगळ्यांनी ह्याच्यात राजकारण न आणता योग्य असा निर्णय घ्यावा। दरम्यान कोणीही राजकारण न करता आता युवा वर्गासाठी काय करता येईल यावरती चर्चा करावी। पूर्वीच्या सरकारनं जे वकील दिले होते तेच वकील सर्वोच्च न्यायालयामध्ये काम पाहत होते, त्यामुळे सरकारवरती आरोप करणे चुकीचे असल्याचं देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नवमहाराष्ट्र न्यूज, अहमदनगर।